अनुषंगाने सांगते की मी अंधश्रद्धा निर्मूलनाची महाराष्ट्र राज्याची महिला विभाग सदस्य म्हणून काम करते. तर ही चळवळ आहे ती खूप छान तत्वांना घेऊन काम करते. माणूस म्हणून जगायला सांगणारा, शिकवणारा, निर्भयतेकडे वाटचाल करायला शिकवणारा आणि संविधान जगत असताना विज्ञानवाद प्रचार प्रसार करायला सांगणारा हा प्रवास आहे. सगळ्या सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन आपण काम करतो. धर्माची विधायक चिकित्सा करायला लावतो. खरंच देव पाण्यात घातले पाहिजेत का? खरंच मूर्तीपूजेमध्ये अडकलं पाहिजे का? खरंच सकाळी सांगितलेल्या मॅडम प्रमाणे कुंकुमार्च्या मध्ये अडकलं पाहिजे का? की माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, मी समृद्ध स्त्री म्हणून हे राष्ट्र उभं करणारी महान व्यक्ती झालं पाहिजे का? असं स्वप्न देणारी आमच्याकडे क्षमता आहे. स्त्री ही सृजन आहे, निर्भीक आहे. आणि एवढं सगळं तिच्याकडे असताना आज आम्ही बायपण घेऊन सतत बोलत असतो, बायपणावर रडगाणी करत असतो आणि बायपणाच्याच कविता लिहित असतो. तर त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही धैर्यवान स्त्रिया आहोत. आणि धट्ट्याकट्टा बापही जे इतक्या घाणेरड्या आम्हाला शिव्या देतात. भारतातल्या 75 ते 80% बायका आई मायवरची शिवी नाकारत नाहीत, त्या सहज स्वीकारून पुढे घेऊन जातात. तर ती शिवी धिक्कारण्याचा अधिकार मला आहे आणि ते मी माझं बाळ जन्माला घातलेल्या क्षणापासून मला करता आलं पाहिजे. तरच समृद्ध राष्ट्र निर्माण करणारे समृद्ध नागरिक मी निर्माण करू शकेन. 50% स्त्री शक्ती भारताची फक्त चुलीच्या पुढे आणि अवतीभोवती. स्त्रीचं अनुदानित उत्पादन भारताच्या GDP मध्ये आता 16% फक्त गेले. पूर्वी 4.5% पासून ते आता फक्त 16, म्हणजे आम्ही 50% असताना फक्त 16% जगतो आहोत. आमचा 16% सन्मान आहे. हा मोडीत काढायचा असेल तर आम्हाला, मी बाई म्हणून नाही तर मी व्यक्ती म्हणून, आमच्याकडे एक विनोदानं मी सातत्यानं म्हणते की समजा 100 पुरुष आणि 50 बायका जर बाहेर आले असतील आणि कुणीतरी सांगितलं की जा चहा करायचं बाहेर, माणसं किती आहेत बघून ये, तर सांगतात आत येऊन 100 माणसं आहेत आणि 50 बायका आहेत. आम्ही माणूस नाही, आम्हाला माणसं बाई म्हणून गणलं जातं, माणूस म्हणून नाही. 150 माणसं आहेत, पैकी 100 पुरुष आहेत आणि 100 पुरुष आहेत आणि 50 बायका आहेत, महिला आहेत, स्त्री आहेत असं सांगितलं पाहिजे ना. पण असं सांगितलं जात नाही. तर कारण आम्हीच आम्हाला माणूस म्हणून घ्यायला तयार नाही. तर माणूस होण्याच्या प्रक्रियेत आपण जायला पाहिजे. आणि अशा याचं कवी संमेलन याचं चालू होतंय. मी प्रकाश बीजे, आम्ही तुमच्या पुढे गडबडीत ऐकवलं, पण मला एक जाता जाता गोड गाणं सांगायचं की हा जन्म मी पुढे वाया नाही घालवणार. ते मी छोटंसं एक गाणं सादर करते आणि थांबते. स्मिता पाटील या कणखर अभिनेत्रीचं हे त्यांच्यावर पिक्चराइज केलेलं गीत आहे. ही वाट दूर, सॉरी नाही सॉरी एकाच या जन्मीचं मला म्हणायचं होतं. आय एम सॉरी. एक सेकंड. अरे मी म्हणायचं ठरवलं एक आणि गाणं समोर एक वेगळं चालू. जरा ही वाटत काढून देईल का मला? सॉरी, एकाच या जन्मीचं, एकाच या जन्मीचं. हो, लिरिक्स पाहिजे. मला अतिशय आवडतं आणि आहे मिळालं अतिशय आवडतं गाणं आणि इतकं अर्थपूर्ण आहे, इतकं शिकून जातं ते गाणं. आणि प्रत्येक कार्यक्रमात त्या बाईनं ते गाणं आत्मसात केलं पाहिजे. प्रत्येक क्षणाक्षण मिळालं बाळा. अक्षर जरा बोलण्यास थांबता का प्लीज. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. फिरुनी नवी जन्मेन मी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदार
श्वासी नार्थता ना बंधनेवा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरवेन मी हरवेन मी हरवेन मी तरीही मला लाभेन मी एकाच या जन्मी जणू फिरणी नवी जन्मेन मी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे बुजल्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे बुजल्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी बहरेन मी लहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी एकाच या जन्मी जणू फिरुणी नवी जन्मेन मी फिरुणी नवी जन्मेन मी फिरुणी नवी तर असं आपल्याला आपलं आयुष्य सार्थ करायचंय. कुणी आपल्याला बाई म्हणून न ओळखता माणूस म्हणून, नागरिक म्हणून, व्यक्ती म्हणून ओळखण्याची मानसिकता निर्माण करणारा समाज तुम्ही आम्ही निर्माण करायचा आहे. या प्रोटोकॉल मध्ये नसताना सुद्धा गाऊन गेले आणि तुम्ही ऐकलं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.